शारदा, तू लहानपणापासून माझी मैत्रीण आहे, बरोबर की नाही? अगदी सुखात दुःखात तू माझी साथ दिलीस. म्हणजे तुला नेहमी असं वाटतं की माझं काहीतरी सदुइच्छित चांगलं व्हावं, माझं बाळगणारी तू आहेस, बरोबर? तशीच माझी आई पण आहे. पण नुसतंच प्रेम नाही, तर तू रागवते पण, रुसतेस पण, फुकतेस पण, बरोबर? अगदी आई पण तशीच करते. काय सांगू तिला, हल्ली ना ती आजकाल माझ्याशी नीट बोलतच नाहीये. नुसती आडून बोलते, ते दत्ता दादा मार्फत बोलते माझ्याशी. हा, अपशकुनी म्हणून लोक मला कुजबवतात. कुठल्या आईला आवडेल सांग? तिच्या पोरीची निंदा होते, चर्चा होते, माझ्या भविष्याबद्दल, माझ्या लग्नाबद्दल, या सगळ्यांचा विचारांचा वणवा ना तिच्या डोक्यात नुसतं भिनभिनतो. म्हणजे मला 9 महिने तिने वाढवलं, माझं पालनपोषण केलं, या सगळ्या गोष्टीची जीवघेणी संघर्ष केलं, त्याची जाणीव आहे मला. समजते की तिने काय केलंय माझ्यासाठी आणि मी आयुष्यभर ऋणी आहे तिच्यासाठी. पण ना ती नीट बोलतच नाहीये माझ्याशी. कदाचित या सगळ्या गोष्टींचा तिला त्रास होतो. श्रद्धा, मला ना असं वाटतं की माझा त्रास खूप जास्त आहे. म्हणजे मला खूपच जास्त त्रास होतो आणि कोणी मला समजतच नाही. पण आईचं असं नाहीये ग, तिच्याकडे तो कोण नाहीये बोलायला. आणि तिचा त्रास तर आभाळ एवढं आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या माझ्याबद्दल. म्हणजे तिच्या पण कोणीतरी बोलेल वगैरे, हे सगळं मला ऐकावं लागतं, तिला ऐकावं लागतंय. तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गेले ग, समजतच नाही. तरी पण माझ्यासाठी तडजोड करते, माझ्याशी तिखट बोलते, पण माझ्या मागे माझ्यासाठी कष्ट करते, रात्रंदिवस मेहनत करते. देवा, तूच काहीतरी कर. मला अशी काहीतरी शक्ती मिळाली पाहिजे ना, की असं काहीतरी घडावं माझ्या हातातून आणि माझ्या आईच्या चेहऱ्यावरती आनंद यावा, ती हसायला पाहिजे. बस एवढंच पाहिजे ग शारदा मला.